लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या दुपारी 2 वाजता मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा। मुख्यमंत्र्यांनी अखेर बटन दाबले आहे, त्यामुळे उद्या दुपारी 2 ला हे पैसे देणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे। त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आली आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये उद्या 6व्या हप्त्याचे 21 रुपये ठीक 2 वाजता खात्यात पडण्यास सुरुवात होणार आहे। परंतु फक्त या 6 बँका सोडून सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमचे बँक खाते जर या 6 बँकांमधील जर असतील तर उद्या दुपारी 2च्या आतमध्ये तुम्ही हे खाते बदलून घ्यायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आत्ताच्या आत्ता जाऊन या 6 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर उद्या सकाळी जाऊन तुम्हाला हे खाते बदलावे लागणार आहे। त्यामुळे आता लक्षात ठेवा, या 6 बँकांमध्ये तुमचे खाते आहे का? राज्यामधील ज्या माता भगिनी खरोखर पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हा 6व्या हप्त्याचे 21 रुपये उद्या 2 वाजता विस्तांतरित केले जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व याद्या बँकाकडे पाठवल्या आहेत, परंतु तुमच्याकडून आता ही नवीन 2 कागदपत्रे अर्जंट घेतली जाणार आहेत। कारण बोगस पद्धतीने जे सरकारला फसवून जे पैसे घेतले जात होते, त्यामुळे आता 2 कागदपत्रे तुमच्याकडून मागवली आहेत। मित्रांनो, आता तुम्हाला माहित असेल की मागच्या वेळी 30 अर्ज भरले होते आणि 30 अर्जाचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणीचे त्यांच्या खात्यावर आले होते। त्यामुळे बोगस पद्धतीने हे पैसे घेतले होते। त्यामुळे आता तुम्हाला 2 नवीन कागदपत्रे मागवले आहेत। तुम्हाला उद्या 2 वाजता हे पैसे 21 रुपये म्हणजे 6व्या हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत। परंतु तुम्हाला या 6 बँका सोडून इतर सर्व बँकांमध्ये पैसे देणार आहेत। ज्या 2100 रुपये आता तुम्हाला माहित असेल 6व्या हप्त्याचे 21 रुपये येण्याची वाट सर्व महिला बघत होत्या, अखेर तो दिवस आता आला आहे। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबले आहे। तुमच्या खात्यामध्ये 21 रुपयांचा 6वा हप्ता सोबतच तुम्हाला मागील 7500 रुपये जर मिळाले नसतील तर ते सुद्धा मागील 7500 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित उद्या दुपारी 2 वाजता होणार आहेत। परंतु त्यांनी या 6 बँकांमध्ये पैसे येणार नसल्याची वाईट बातमी देखील सांगितली आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 2 नवीन कागदपत्रे मागवले आहेत। कारण हे कागदपत्रे जर तुम्ही नाही दिली तर तुम्हाला उद्या हे 21 रुपये मिळणार नाहीत। त्यामुळे या 6 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर पटकन जाऊन तुम्हाला उद्या सकाळी 10 वाजता हे 6 बँका बदलून तुमचे खाते घ्यायचे आहेत। तसेच 2 कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत। त्यामुळे 6 जे काय असेल ते बँकामध्ये तुमचं खातं आहे का बघा। तसेच 2 कागदपत्रे कोणती सांगितले ते पण बघा। ज्या माता भगिनीने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे, फक्त त्यांच्याच बँक खात्यामध्ये हे पैसे आता विस्तांतरित होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलाय की नाही बघा। जर नसेल तर तुम्ही उद्या सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लवकरात लवकर तुमचे बँक खाते हे करून घ्या लिंक। नसेल तर तुम्हाला उद्या दुपारी 2 वाजता जे 21 रुपयाचा हप्ता मिळणार आहे तो येणार नाही। बघा, तुम्ही जर बँक खातं लिंक केलं तरच हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तसेच ॲक्टिव्ह सुद्धा तुम्हाला झालेलं असणं गरजेचं आहे। बँक खातं लिंक केल्यावर ॲक्टिव्ह सुद्धा होत असतं, ते सुद्धा बँकेत झालं की नाही तुम्हाला बघून यायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतरित करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसाठी आनंदाची बातमी दिली आहे। राज्यातील भरपूर दिवसापासून भरपूर माता भगिनी 6व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, सोबतच त्यांना मागील पैसे सुद्धा मिळाले नव्हते। तर हे दोन्ही हप्ते आता एकत्र येणार आहे। याची तारीख सुद्धा आता आलेली आहे, ती म्हणजे उद्याच। उद्या तुमच्या दुपारी 2 ला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे देणार आहेत। बटन सुद्धा आज दाबलेलं आहे। परंतु आता या 6 बँका चालणार नाहीत। मग त्या 6 बँका कोणत्या आहेत ते बघा, जेणेकरून उद्या सकाळी लवकरात लवकर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन या 6 बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर तुम्हाला बदलून घ्यायचं आहे। राज्यामधील 35 जिल्ह्यांमध्ये हा लाभ सरसकट दिला जाणार आहे। छाननी कालपासून सुरू आहे, तर छाननीमध्ये काय चेक केलं जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आली आहे। तर आता तुमच्याकडे काय छाननी होणार आहे बघा। तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे, सोबतच तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत नसावं, म्हणजेच तुमचे सरासरी उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसले पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे 21 रुपये म्हणजे 6व्या हप्त्याचे हे 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित केला जाणार आहे। अन्यथा 2.5 लाखांपेक्षा जास्त जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। राज्यामधील फक्त 20 जिल्हे नाहीत तर 25 जिल्हे नाही तर 36 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे हस्तांतरित होत आहे।
तर तुम्हाला काही जण म्हणतो ते 20 जिल्ह्यातच पैसे येणार, पहिल्या दिवशी 20 जिल्ह्यात येणार, दुसऱ्या दिवशी 20 जिल्ह्यात येणार असं काहीतरी सांगत होते, परंतु तसं नाही, एकदमच 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत। आता ज्या माता भगिनींना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये फक्त 3000 रुपये मिळाले होते किंवा 7500 रुपये मिळाले होते, तर अशा सर्व माता भगिनींसाठी 21 रुपयांचा 6वा हप्ता उद्या दुपारी 2 वाजता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। सोबतच ज्यांना नवीन अर्ज करायचे असतील तर त्यांसाठी सुद्धा वेबसाईट सुरू करण्यात आली आहे। परंतु वाईट बातमी अशी आहे की आता या 6 बँका वगळण्यात सुद्धा आलेल्या आहेत, त्यामुळे तुमचं खातं या 6 बँकेत आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे। तसेच अनेक महिलांना हे 2 कागदपत्रे त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत। बघा मग 2 कागदपत्रे कोणते आहेत आणि या 6 बँका कोणत्या आहेत बघा। राज्याचे माजी मुख्यमंत्री आता माजी झाले आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। त्यावेळी सुद्धा भरपूर माता भगिनींना असं वाटलं होतं की आता लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, परंतु आज घेतलेल्या घोषणेमुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झाल्या आहेत। राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अनेक जणांनी प्रश्न विचारण्यात आले होतं, त्यांनी म्हणलं की भरपूर मेळावे घेतले, भरपूर माता भगिनींना राख्या बांधल्या, परंतु मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे ते दिलेला शब्द अखेर पाळला आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की आज आपण पैसे द्यायचे, त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता तुमच्या खात्यामध्ये हे 21 रुपयांचा हप्ता येणार आहे। आता या याद्या पूर्णपणे सर्व बँकांना सुद्धा आजच दिल्या आहेत, कारण सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, परंतु राज्याचे पहिला मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदे त्यांनी आधीच या याद्या तयार करून ठेवल्या होत्या। त्यामुळे आता तुम्हाला उद्याच्या उद्या 2ला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित केले जाणार आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सर्व माता भगिनींचे आभार मानले आहे, परंतु माता भगिनींकडून सर्वांसाठी आणि सरकारसाठी सुद्धा एक आश्वासन होतं, एकच विनंती होती की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्जाची छाननी आता करायला नको होती, कारण की आता ही छाननी निवडणुकीच्या अगोदर करायला पाहिजे होती, परंतु जो उद्या पहिला हप्ता येणार आहे म्हणजे तुम्हाला माहित असेल 6वा हप्ता उद्या येणार आहे, त्यासाठी अर्जाची छाननी आता होणार नाही, परंतु पुढील जो 7वा हप्ता येणार आहे त्यासाठी तुमची छाननी होणार आहे अर्जाची। त्यावेळी अनेक महिला या खात्या जे काय असेल ते लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर पडणार आहेत। परंतु आता मी सांगतो, लक्षात ठेवा या 6 बँका कोणत्या आहेत बघा, ज्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही लवकरात लवकर उद्या सकाळी जाऊन बदलून घ्यायचं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या 6 बँकेत पैसे येणार नाहीत, त्या म्हणजे विजया बँक, यस बँक, अलाहाबाद बँक, बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ बिकानेर, बँक ऑफ जयपूर। या बँकेत जर तुमचे खाते असेल तर लाडक्या बहिणीचा हप्ता यामध्ये येणार नाहीत आणि तुम्हाला 2 कागदपत्रे कोणती द्यायची आहेत बघा, हे दिल्याशिवाय तुम्हाला 21 रुपये मिळणार नाहीत आणि तुम्हाला ही 2 कागदपत्रे लागणार आहेत, ते म्हणजे आता आधार कार्ड ई-KYC केलं पाहिजे, तसंच तुमचं रेशन कार्ड आहे ज्यावर तुम्ही मोफत धान्य घेता ते तुमचं ई-KYC केलं पाहिजे। हे जर दिलं तरच तुम्हाला उद्या 21 रुपयाचा हप्ता मिळणार आहे, जर तुम्ही नाही दिलं तर उद्या सकाळी बँका उघड्या आहेत तिथे जाऊन तुम्ही देऊ शकता। व लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।